श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा अशा प्रकारे प्राचीन बरहीच्या या 10 मुलांना स्वतः महादेवांनी रुद्रगीत ऐकवलं. हे रुद्रगीत ऐकल्यानंतर स्वतः भगवान महादेवांच्या उपदेशाने आपल्याला मिळालेलं हे कल्याणकारी स्तोत्र याचा पाठ करत 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 रुद्रगीतं भगवतः स्तोत्रं सर्वे प्रचेतसः जपन्तस्ते तपस्ते पूर्वर्षानामयुतं जले. सर्व प्रचेतांनी पाण्यात उभं राहून भगवान रुद्रांनी सांगितलेल्या या स्तोत्राचा जप करीत 10,000 वर्ष तपश्चर्या केली. या कालखंडामध्ये राजा प्राचीन बरीचे चित्त कर्मकांडात रममान झालं. अध्यात्म विद्या विशारद परमकृपाळू नारदांनी त्याला उपदेश केला. नारद म्हणाले, राजन, या कर्मांच्या योगाने तू आपले कोणते कल्याण करू इच्छितोस रे? अरे, दुःखाचा अत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती याचं नाव कल्याण आहे. ते तर कर्मांमुळे होतच नाही. राजा म्हणाला, देवर्षी, न जानामि महाभाग परम कर्मापविदधीहि. देवर्षी, ब्रूहि मे विमलं ज्ञानम येन मुच्चेय कर्मभिः. माझी बुद्धी कर्मांमध्ये आसक्त असल्याने मला परमकल्याणाबद्दल काहीच कल्पना नाही. आपण मला विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा, ज्यामुळे मी या कर्मबंधनातून सुटू शकेल. देवर्षी, गृहेषु कुटधर्मेषु पुत्रदारधनार्थधीः न परम विंदते मूढो भ्राम्यन संसारवर्त्मसु. देवर्षी, जे अज्ञानी मिथ्याधर्म असलेल्या गृहस्थाश्रमात रममाण होऊन पुत्र, स्त्री, धन यांनाच परमपुरुषार्थ मानतात, तो संसाराच्या अरण्यात भटकत राहिल्याने ते परम कल्याण प्राप्त करू शकत नाही. त्यावेळेला देवर्षी नारद या राजाला उत्तम असं तत्वज्ञान सांगायला लागले. राजा, भो भो प्रजापते राजन पशून पश्यत्वयाध्वरे. हे राजा, तू यज्ञामध्ये निर्दयपणे ज्या हजारो पशूंचा बळी घेतलास त्यांना आकाशात पहा. हे सर्व तू दिलेले क्लेश आठवीत बदला घेण्यासाठी तुझी वाट पाहतायत. तू मेल्यानंतर परलोकात जाशील तेव्हा हे अत्यंत क्रोधाने तुला आपल्या लोखंडी शिंगांनी भोसकतील. बघ, तुला एक सांगू का? याविषयी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो. ते पुरंजनाचं चरित्र आहे. तू ते माझ्याकडून लक्षपूर्वक ऐक. राजा, पूर्वी पुरंजन नावाचा एक मोठा कीर्तिमान राजा होऊन गेला. अविज्ञात नावाचा त्याचा एक मित्र होता. त्याची करणी कोणीही जाणू शकत नव्हतं. आपल्याला राहण्यासाठी योग्य असं ठिकाण शोधण्यासाठी पुरंजन राजा पृथ्वीवर सगळीकडे फिरला, पण त्याला कुठेही अनुरूप स्थान न मिळाल्याने तो काहीसा खिन्न झाला, नाराज झाला. त्याला निरनिराळ्या भोगांची लालसा होती. हा पुरंजन त्यासाठी पृथ्वीवरील जेवढी नगरं होती तेवढी त्यांनी शोधून काढली. त्यापैकी एकही नगर त्याला आवडलं नाही. एक दिवस त्यांनी हिमालयाच्या दक्षिणेकडील शिखरांवर एक 9 दारं असलेलं नगर पाहिलं. ते सर्व लक्षणांनी युक्त होतं. सुलक्षण अशी ती नगरी राजाने पाहिली.
जिकडे तिकडे अनेक सभागृह, चौक, सडका, क्रीडा भवन, बाजार, विश्रामस्थान, ध्वज, पताका आणि प्रवाळांची चबुतरे त्यांनी पाहिली. उत्तम असं ते नगर पाहिलं, तिथली सगळी शोभा पाहिली. नारद म्हणतायत, जेव्हा राजाने ते नगर पाहिलं, योगायोगाने या पुरंजनाला त्या ठिकाणी एका स्त्रीचं दर्शन झालं. त्या स्त्रीकडे पाहिलं, तिच्याबरोबर 10 सेवक होते आणि त्यातील प्रत्येक जण 100 नायिकांचा पती होता. त्या स्त्रीच्या रक्षणासाठी एक 5 फण्यांचा नाग रक्षक म्हणून तिचे सर्व बाजूंनी रक्षण करीत होता. ती सुंदर किशोरी होती आणि विवाहासाठी एका श्रेष्ठ पुरुषाच्या शोधात ती होती. काही योगायोग की त्या सुंदर मनमोहक स्त्रीची आणि राजाची अचानक दृष्टादृष्ट झाली. दोघांनी एकमेकांकडे पाहिल्याबरोबर राजा तिला म्हणाला, हे कमलदल लोचने, तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस? सुंदरी, तू इथे कुठून आली आहे? अगं, तू या नगरीजवळ काय करू इच्छितीये हे सारं मला सांग. नारद म्हणतायत, हा पुरंजन तिला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय. पुरंजनाने जेव्हा आधीर होऊन अशी प्रार्थना केली, तेव्हा त्या बालिकेने सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. राजाला पाहून ती सुद्धा मोहित झाली. ती म्हणू लागली, हे नरश्रेष्ठ, आपल्या मात्या पित्यांची परस्परांना माहिती नाही आणि आपण एकमेकांचे नाव, गोत्र हे सुद्धा जाणत नाही. हे वीरवरा, आज आपण सगळे या नगरामध्ये आहोत. याखेरीज मला दुसरे काहीही माहिती नाही. आपल्याला राहण्यासाठी हे नगर कोणी वसवले हे देखील मला माहिती नाही. प्रियतमा, हे पुरुष माझे मित्र आणि स्त्रिया माझ्या मैत्रिणी आहेत. ज्या वेळेला मी झोपलेली असते त्यावेळी हा सर्प जागा राहून या नगरीचे रक्षण करतो. हे शत्रुदमना, आपण इथे आलात ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे. आपले कल्याण असो. आपल्याला विषयभोगांची इच्छा आहे, तिच्या पूर्तीसाठी मी माझ्या या मित्रमैत्रिणींसह सर्व प्रकारचे भोग आपल्याला प्रदान करेल. प्रभो, ह्या 9 दारं असलेल्या नगरीमध्ये मी दिलेल्या इच्छित भोगांचा आपण स्वीकार करत हा उपभोग घेत शेकडो वर्ष या ठिकाणी निवास करावा. आपल्याला सोडून मी आणखीन कुणासोबत रममाण होऊ? दुसरं कोणीच रती सुख जाणत नाही. दिलेल्या भोगांचा भोग घेत नाही. परलोकाचा विचार करीत नाही. उद्या काय होईल याकडे लक्ष देत नाही. म्हणून ते सगळे पशुतुल्य आहेत. या लोकी गृहस्थाश्रमातच धर्म, अर्थ, काम, संतान सुख, मोक्ष, सुयश आणि स्वर्गादी दिव्य लोकांची प्राप्ती होऊ शकते. संसाराचा त्याग केलेले संन्यासी तर या सर्वांची कल्पनासुद्धा करू शकत नाही. देवर्षी नारद म्हणतायत, राजा, एक एक प्रकारे ती या पुरंजनाला काय काय सांगते की, हे राजा, याच लोकात पितर, देव, ऋषी, मनुष्य आणि सर्व प्राणी आपले कल्याण करणारा गृहस्थाश्रम स्वीकारू शकतात. हे वीर शिरोमणी, आपणहून आलेल्या आपल्यासारख्या सुप्रसिद्ध इष्टवस्तू देणाऱ्या सुंदर पतीला माझ्यासारखी कोणती स्त्री वरणार नाही. देवर्षी नारद म्हणतायत, अशा प्रकारे या स्त्रीने या पुरंजनाला मोहित केलं. मग काय, दोघांची एकमेकांच्या विचारांना संमती मिळाली आणि एकमेकांनी विवाह करायचं ठरवलं. एकमेकांचं समर्थन करून 100 वर्षांपर्यंत नगरीत राहून आनंद उपभोगला. जिकडे तिकडे गायन, वादन, आनंद. त्या नगरीला जी 9 दारं होती ना, त्यापैकी नगरीच्या वरच्या बाजूला 7 आणि खालच्या बाजूला 2 दारं होती. त्या नगरी जो कोणी राजा असेल त्याला निरनिराळ्या देशात जाण्यासाठी हे दारं बनवलेले होते. राजा यापैकी 5 पूर्वेकडे, 1 दक्षिणेकडे, 1 उत्तरेकडे आणि 2 पश्चिम दिशेकडे होती. त्यांच्या नावांचे मी आता तुला वर्णन सांगतो. पूर्वेकडे खद्योत्ता आणि अविर्मुखी नावाचे 2 दारं एकाच ठिकाणी बनवलेली होती. त्या दारातून पुरंजन राजा आपला मित्र द्युमान त्याच्याबरोबर विभ्राजित नावाच्या देशाला जात होता. याच बाजूला 2 आणखीन दारं नलिनी आणि नालिनी नावाची.
एकाच ठिकाणी बनवलेली होती. त्या दारातून तो अवधूताबरोबर सौरभ नावाच्या देशाला जात होता. पूर्व दिशेला मुख्या नावाचे जे 5वे दार होते त्यातून तो रसज्ञ आणि विपन नावाबरोबर अनुक्रमे बहुधन आणि आपण नावाच्या देशांना जात होता. नगरीच्या दक्षिणेला जे पितृहू नावाचे दार होते त्यातून पुरंजन राजा श्रुतधर याच्याबरोबर दक्षिण पांचाळ देशाला जात होता. उत्तरेकडे देवहू नावाचं दार, त्यातून तो श्रुतधराबरोबर उत्तर पांचाळ देशाला जात होता. पश्चिम दिशेला आसुरी नावाचा राजा होता, त्यातून तो दुर्मद त्याच्याबरोबर ग्रामक देशाला जात होता. तसंच निरऋती नावाचं जे दुसरं पश्चिम द्वार होतं त्यातून तो लुब्धकाबरोबर वैशस नावाच्या देशाला जात होता. या नगरीत राहणाऱ्यांपैकी निर्वाक आणि पेशस्कृत नावाचे 2 नागरिक अंध होते. राजा पुरंजन डोळे असणाऱ्या नागरिकांचा राजा असूनही तो यांच्या साह्याने सगळीकडे जात असे, सर्व प्रकारची कार्य करीत असे. जेव्हा तो आपला प्रधान सेवक विषुचिन याच्याबरोबर अंतःपुरात जात असे तेव्हा त्याला स्त्री पुत्र यांच्यामुळे होणारा मोह, प्रसन्नता आणि आनंद या भावनांचा अनुभव तो घेत होता. निरनिराळ्या कर्मांमध्ये त्याचं चित्त गुंतलं होतं आणि कामाच्या अधीन झाल्यामुळे फसलेला तो मूर्ख राणी जे जे काम करी तेच तोही करू लागला. ती मद्यपान करी तेव्हा हाही मदिरापान करू लागला. जेव्हा भोजन करी तेव्हा हा भोजन करे. जेव्हा ती काही खाय तेव्हा हाही तो पदार्थ खात होता. अशा प्रकारे कधी ती गाई तहा स्वतः गायन करीत होता, पळाली की हाही पळत होता. जे ती करायची हा ते सगळं करायचा. कधी त्याची प्रिया शोकाकुळ झाली की हा सुद्धा अत्यंत शोकाकुळ व्हायचा. अशा प्रकारे राणीने त्याला पूर्ण आपल्या स्वाधीन करून घेतलं. हाही मूर्ख लाचार होऊन इच्छा नसतानाही खेळण्यासाठी घरी पाळलेल्या माकडाप्रमाणे अनुकरण करायला लागला. नारद सांगतायत, राजा किती दिवस चाललं हे? 100 वर्ष. देवर्षी नारद म्हणतायत, राजा हे 100 वर्ष चाललं. एक दिवस हा पुरंजन सोन्याचं चिलखत घालून विशाल धनुष्य आणि अक्षय भाते घेऊन 11व्या सेनापतीसह 5 घोड्यांच्या भरधाव धावणाऱ्या रथात बसून पंचप्रस्थ नावाच्या वनात गेला. त्या रथाला 2 दांड्या, 2 चाकं, 1 धुरा, 3 ध्वज, 5 दोरखंड, 1 लगाम, 1 सारथी, 1 आसन, 2 जू, 5 आयुध आणि 7 आवरणं होती. तो 5 प्रकारच्या चालींनी चालत होता. सोन्याने मढविलेल्या रथामध्ये हा राजा बसला आणि वनामध्ये गेला. आपल्या प्रियतमेला क्षणभर सुद्धा सोडणं राजाला कठीण होतं. तरीसुद्धा त्या दिवशी शिकारीच्या नादाने तो तिची पर्वा न करता मोठ्या गर्वाने धनुष्यबाण घेऊन शिकार करू लागला. त्यावेळी त्याची आसुरी वृत्ती वाढल्याने त्याचं हृदय इतके कठोर आणि दयाशून्य झालं की त्याने आपल्या तीक्ष्ण बाणांनी पुष्कळ जंगली प्राण्यांचा वध केला. जर राजाला पशूच्या मांसाची अत्यंत आसक्ती असेल तर त्याने शास्त्रविहित कर्मांसाठीच वनामधील शास्त्रविहित पशूचाच कामापुरताच वध केला पाहिजे. हे त्याला कळालं नाही. शास्त्राने स्वैर प्रवृत्तीला आळा घातलाय. राजा जो हे जाणणारा मनुष्य अशा प्रकारे शास्त्रविहित कर्मांचं आचरण करतो तो त्या ज्ञानामुळे कर्मांनी लिप्त होत नाही. स्वेच्छेने कर्म केल्याने मनुष्य अभिमानामुळे कर्मांध होतो आणि मग कर्मांमध्ये बांधला जातो. तसंच गुणप्रवाहरूप संसार चक्रात सापडून विवेकबुद्धी नष्ट झाल्याने अधम योनीमध्ये जन्म घेतो. पुरंजनाच्या निरनिराळ्या पंखाच्या बाणांनी छिन्न विच्छिन्न होऊन अनेक जीव दुःखाने प्राण सोडू लागले. त्याचा तो संहार पाहून दयाळू माणसं दुःखी झाली. तेही सहन करू शकले नाही. तिथे ससे, डुक्कर, रेडे, गौरेडे, कृष्णमृग, साळी अनेक पुष्कळशा पशूंचा वध त्याने केला. राजा थकून गेला. जेव्हा तो तहान भुकेने अत्यंत व्याकुळ होऊन वनातून राजमहालात आला तिथं त्यांनी स्नान भोजन करून थोडी विश्रांती घेऊन थकवा नाहीसा केला. तो भोजनाने तृप्त होऊन आनंदित झालेल्या गर्विष्ठ राजा कामाने व्यथित होऊन आपल्या सुंदर पत्नीला शोधू लागला, पण ती त्याला कुठेही दिसली नाही.
नारद म्हणतायत, राजा त्यावेळेला अंतःपुरातल्या स्त्रियांना त्यांनी विचारलं, सुंदरींनो, आपल्या स्वामिनीसह तुम्ही पूर्वीप्रमाणेच कुशल आहात ना माझी सेवा करायला? त्यावेळेला त्या स्त्रिया म्हणाल्या, हे शत्रुंजय महाराज, आज आपल्या प्रियेने काय योजले आहे हे आम्हालाही माहिती नाही. बिछाण्याऐवजी आज त्या जमिनीवर पडून आहेत. नारद म्हणाले, राजन, त्या स्त्रीच्या संगाने राजा पुरंजनाचा विवेक नष्ट झाला, म्हणून आपली राणी जमिनीवर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली पाहून तो अत्यंत दुःखित झाला, विव्हळ झाला आणि राणीला तो प्रार्थना करू लागला, विनंती करू लागला, राणीची मनधरणी करू लागला. पण राणीला ते काही पटलं नाही. मग राणीने काय केलं हे दिव्य चरित्र कशा प्रकारे पुढे सांगितल्या गेलं आणि यातून राजा प्राचीन बर्हीला आत्मज्ञानाची प्राप्ती कशा प्रकारे झाली, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.